चला 15 मार्च 2026 ला झालेला गोंदिया जिल्ह्याचा पोलीस भरती पेपर त्यातली संपूर्ण गणिताचे प्रश्न आपण घेऊयात. सोडवा. एक मिनिट वेळ असेल तुम्हाला सोडवायला. झालं बघा. प्रश्न पहिला होता 7.25 मीटर अधिक 7 मीटर 25 सेंटीमीटर अधिक 4 मीटर 1 सेंटीमीटर मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो आणि किलो. बरोबर. 7.25 मीटर बरोबर, 7 मीटर आणि 25 सेंटीमीटर, पुढे 4 मीटर आणि 1 सेंटीमीटर. बरोबर. या तिघांची काय आहे बेरीज आहे. 5 5 10 आणि 1 11, 2 2 4 आणि 1 5, 7 7 14 आणि 4 18. काय करायचे आपल्याला मीटर मध्ये करायचंय म्हणून 18.51 मीटर. पर्याय क्रमांक 3 18.51 मीटर. सोडवा. झालं. प्रश्न दुसरा. एक्स आणि वाय मिळून एक काम 15 दिवसात करतात. एकटा वाय ते काम 25 दिवसात करतो, तर एकटा एक्स ते काम किती दिवसात पूर्ण करेल? एकटा वायचं काम दिले आणि दोघांचं काम दिले. दोघांच्या कामातून वायचं काम वजा करू. बरोबर. 25 एके 25 वजा 15 एके 15 आणि 15 गुणिले 25. 25 मधून 15 गेले 10/15 गुणिले 25. आता ऑप्शन शक्यतो पॉइंट मध्ये येणार आहेत, तो अपूर्णांकात येणार आहे म्हणून 10 तसाच ठेवला. 15 5 75 8 7 15 गुणिले 7 30 आणि 7 37, म्हणजे 37.5 दिवस लागतील. 37.5 याचा अर्थ 37.1/2 दिवस. पर्याय क्रमांक 3. सोडो. गठ्ठे शब्द आहे, गड्ढे झाले. झालं का? नाही झालं. प्रश्न तिसरा आहे बघा. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216 126 व 162 वया आहेत. त्या पेट्यांतील वयांचे समान वया असलेले गठ्ठे करायचे आहेत. गठ्ठे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वया असाव्यात? जास्तीत जास्त म्हणजे काय? मसावे काढायचे. कशाचा? 216 126
आणि 162 कशाने भाग जाईल 6 ने 6 त्रिक 18 6 6 36 6 दुने 12 6 1 6 6 दुने 12 6 7 42 आता कशाने भाग जाईल 3 ने 3 1 3 3 दुने 6 3 7 21 3 9 27 आता जाईल का समान संख्येने नाही मग मसावी झाला 6 गुणिले 3 बरोबर 18 म्हणजे जास्तीत जास्त 18 गठ्ठे एका गठ्ठ्यामध्ये 18 वह्या जास्तीत जास्त मसावी काढायचा होता. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे बघा. चौथा प्रश्न 2 गुणिले 8 बरोबर 20 3 गुणिले 9 बरोबर 31 आणि 5 गुणिले 8 बरोबर 44 तर 30 गुणिले 5 किती बघा. 82 16 16 प्लस 4 20 3 9 27 प्लस 4 31 5 8 40 प्लस 4 44 मग 30 5 150 प्लस 4 154 पर्याय क्रमांक 2 154. किती ऑप्शन ने जाणार बघा. प्रश्न 5वा एका क्रिकेट मॅच मध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने कमी आहे. त्यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्येचा गुणाकार 20 असल्यास प्रत्येकाने घेतलेल्या विकेटची संख्या किती. जास्त कोणी घेतलं बघा. अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटची संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने कमी आहे बरोबर. मग आता जर पहिला ऑप्शन घेतला अमरने किती 2 अजयने त्याच्या दुपटीपेक्षा नाही होत 3 कमी. अमरने 4 घेतले असतील तर 4 ची दुप्पट 8 8 पेक्षा 3 कमी बरोबर. अमरने 4 घेतले असतील नाही अमरने अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 बरोबर आहे. 4 आणि 5 4 5 20 अमरच्या दुप्पट 8 आणि त्याच्यापेक्षा 3 ने कमी. किती बघा. 7वा प्रश्न 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 146 आहे. सरासरी 146 आणि ही पण समसंख्या आहे. मग 148 150 152 144 142 आणि 140 मोठी संख्या विचारली 152 पर्याय क्रमांक 4. सोडवा. किती बघा. प्रश्न 7वा एका गाडीने ताशी 40 किलोमीटर वेगाने पहिला अर्धा प्रवास पूर्ण केला व ताशी 60 किलोमीटर वेगाने दुसरा अर्धा प्रवास पूर्ण केला तर त्या गाडीचा सरासरी वेग किती. अर्धा प्रवास आहे 40 चा 60 चा लसावी किती येतो 40 चा 60 चा लसावी 120 मग अर्धा प्रवास 120 आणि दुसरा अर्धा 120 असा एकूण प्रवास किती झाला 240. आता बघा आता 120 किलोमीटर 40 च्या वेगाने गेलं तर किती तास लागतील 3 तास आणि 120 किलोमीटर 60 च्या वेगाने गेलं तर किती तास लागतील असं एकूण अंतर 120 आणि 120 किती झालं 240 आणि किती तास लागले 3 आणि 2
5 तास. 5 चोक 20, 5 8 40, 48 किलोमीटर पर आवर तासची वेळ. पर्याय क्रमांक 1. दोघांचा लसावी घ्यायचा. 60चा आणि 40चा लसावी 120 येतो. 120 जायला 40 ने जर गेलं तर 3 तास लागतील आणि 120 किलोमीटर 60 ने गेलं तर 2 तास. टोटल 120 आणि 120 240 अंतर आणि 5 तास. बरोबर. किती? 8वा प्रश्न आहे. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. जर बी हा 50 दिवसात काम पूर्ण करतो तर ए व बी मिळून ते काम किती दिवसात करतील? बघा, ए आणि बी. बी किती दिवसात करतो? 50 दिवसात करतो. ए त्याचा दुप्पट वेग आहे म्हणजे याला किती दिवस लागतील? 25 दिवस. दोघे मिळून विचारलंय. 1/25 एका दिवसाचं काम घेतलं. इथं 50 येण्यासाठी याला 2 ने गुणायचं, इथं 2 ने गुणायचं. 2 आणि 1 3/50. 3 1 3 20 झाले. 3 7 18. पुन्हा 2 बाकी राहिली छेद 3. 16.2/3. मग आला होता प्रश्न ना, आला होता कुठल्या तरी पेपरला. 9वा प्रश्न आहे. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास 2x आणि 5x 63, 2 5 7x बरोबर 63. 7 इकडे भागिले होईल. 63 भागिले 7, 7 9 x ची किंमत आली 9. तर ए चं वय किती आहे? 2x म्हणजे 9 2 18. ए चं वय 18. पर्याय क्रमांक 3. बघा प्रश्न 10वा आहे. एका घड्याळाच्या किमतीत 20% कपात केली व नंतर काही दिवसांनी किमतीत 10% वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल? अगोदर समजा 100 रुपये होती किंमत, 20% कपात केली म्हणजे किती केली? 80 केली. आणि पुन्हा 10% वाढ केली म्हणजे 100चे 110 केली. 100 100 गेलं, 2 शून्याला 2 शून्य गेलं. 11 8 88. अगोदर 100 होती किंमत, आता 88 झाली म्हणजे 12% काय झाली? घट. पर्याय क्रमांक 2. किती? प्रश्न 11वा. रीताने व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने 1200 रुपयांचे कर्ज घेतले. जर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर किती? व्याज किती दिलं? 432. किती रुपये कर्ज होतं? 1200. आता इथं काय म्हटलंय? व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी म्हणजे व्याजाचा दर आणि वर्ष समान आहेत छेद 100. बरोबर. मग आता इकडं व्यस्त करायचं. 432 गुणिले 100 भागिले 1200 बरोबर x गुणिले x काय होणार? x चा वर्ग. 2 शून्याला 2 शून्य गेले. 12 त्रिक 36, 7 राहिले, 12 7 72.
36 बरोबर एक्स वर्ग, एक्स बरोबर किती होईल 6, म्हणजे पर्याय क्रमांक 2 6. आला होता ना, आला होता बघा. प्रश्न 12वा, 169 चं वर्गमूळ 13 अधिक 68 किती होतील 81. 81 चं वर्गमूळ 40 आणि 9 49 चं वर्गमूळ 7. मग किती मध्ये 7 मिळवल्यावर त्याचं वर्गमूळ 11 होईल. 114 7 मिळवलं तर 121 होतील बरोबर, आणि त्याचं वर्गमूळ 11 होईल म्हणजे 114. पर्याय क्रमांक 1. सोडवा. किती बघा 13वा प्रश्न. आता इथं 5/8 भागाकार होणार नाही बरोबर, मग 40 गुणिले 5/8 ऐवजी 5/8 लिहिलं, अधिक 162 गुणिले 7/18 वजा 65 गुणिले 7/13. 8 1 8, 8 45, 18 1 18, 18 9 162, 13 1 13, 13 5 65, 5 5 25, 9 7 63 आणि 7 5 35. 88 वजा 35 53. पर्याय क्रमांक 1 53. दिसतंय, सोडवा काय येईल बघा. दिसतंय का बघा. 287.813 10च्या घातांक रूपात लिहायचे. याची स्थानिक किंमत किती रे 200, म्हणजे 2 गुणिले 10चा वर्ग किती 100, 100 गुणिले 200 झालं बरोबर. या 8ची स्थानिक किंमत किती आहे 80, मग 2 गुणिले 10चा पहिला घात 10चा पहिला घात किती होतो 10चा पहिला घात 10 दुने 8 गुणिले 10 म्हणजे किती झालं 80. पुढं 7ची स्थानिक किंमत 7, म्हणजे 7 गुणिले 10चा शून्यावा घात 10चा शून्यावा घात 1, 7 1 7 आलं. पुढं 8ची स्थानिक किंमत 8 गुणिले 10चा ऋण 1 मायनस 1 घात पॉईंट नंतरचा अंक आहे, अधिक 1 गुणिले 10चा -2 आणि अधिक 3 गुणिले 10चा -3. बरोबर, कुठला पर्याय 4 नंबरचा पर्याय. दुसरा घात पहिला घात शून्यावा -1 -2 -3. इथं पण वरती असंच आहे, फक्त मध्ये वजाचं चिन्ह आहे, त्यासाठी व्यवस्थित बघायचं. पर्याय क्रमांक 4. 15वा प्रश्न सोडवा. इथं प्रश्न आहे बरं का, 57.33 इथून सुरू होतं. किती बघा 57.33 भागिले 63, त्याचं उत्तर येतं 0.91. वरती पॉईंट नंतर 2 अंक आहे म्हणून इथे 2 दशांश स्थळ आले बरोबर. आता इकडे बघा 5.733 भागिले 9.1, म्हणजे याने याला भागलं तर 91 उत्तर येते. मग ह्या दोन 5.733 याला भागलं तर उत्तर काय येणार आहे 63 येणार आहे बरोबर. आता पॉईंट द्यायचा, इथे पॉईंट नंतर किती अंक आहेत
इथं किती आहे 3 वजा 1 किती 2 म्हणून पॉईंट नंतर 2 येणार 0.63 दोघातला फरक तेवढी दशांश स्थळ येणार. सोडव. सात 9 2 स्टार 9 या संख्येचा 11 ने निश्चेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा. 11ची कसोटी काय एका एक अंकांच्या बेरजेतील फरक 11 किंवा 0 किंवा 11च्या पटीत असेल तर 11 ने भाग जातो. मग बघा 7 2 9 9 9 18 बरोबर. एक तर वजाबाकी त्याच्यातून जर 9 घेतला इथं तर 9 9 काय होईल 18 18 वजा 18 0 चला 11 म्हणजे 9 असेल स्टारच्या जागी 9. झालं. ऑप्शनने जायचे. बघा प्रश्न एका पिशवीमध्ये 130 नाणी असून एकूण 450 रुपये आहेत. त्या पिशवीत काही 1 रुपयाची व काही 5 रुपयाची नाणी आहेत. 1 रुपयाची किती ती माहित नाही 5 रुपयाची किती ती माहित नाही. तर 1 रुपयाची नाणी किती. आता ऑप्शन पहिला 1 रुपयाची 50. 1 रुपयाची 50 नाणी म्हणजे किती रुपये होतील 50 रुपये. आता राहिली किती 130 मधून 80 नाणी किती रुपयाची राहिली 8 पंचे टोटल किती रुपये झाले का आपल्याला 450 रुपये पाहिजे होते. अरे ऑप्शनने जायचे. सोडवा. किती 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्याकरता किती वेळ लागेल. वेळेचे सूत्र काय अंतर भागिले वेग. आता अंतर 200 मीटर रेल्वेचं आणि 360 बोगद्याचं असं टोटल किती झालं 560. वेग किती आहे 72. हे मीटर आहे हे किलोमीटर आहे म्हणून 18/5 ने गुणायचंय. 18 1 18 18 चौक 72 4 1 4 4 चौक 16 4 0 0 5 2 10 5 8 40 म्हणजे 28 सेकंद लागतील. पर्याय क्रमांक 1. किती 19वा प्रश्न आहे. एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो होते. रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी 1 ने वाढली तर रमेशचे वजन किती. 6 लोक होती सरासरी त्यांचं 35 6 पंचे 30 7 3 7 3 18 3 210 किलो वजन होतं. रमेश कारमध्ये बसल्यानंतर व्यक्ती किती झाल्या 7 आणि सरासरी 1 ने वाढली म्हणजे किती झाली 36. 7 7 42 7 4 7 3 21 आणि 4 25 यातला फरक पाहिला तर किती होईल 42. पर्याय क्रमांक 4 42.
चौरस आकृती मैदान आहे. प्रश्न बघा, एका चौरस आकृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल? चौरस आकृती मैदान आहे, 120 मीटर बाजू आहे, म्हणजे परिमिती किती होईल? 120 गुणिले 4, 12 चौक 48, 480 मीटर काय झाली परिमिती, बरोबर. त्याच्या भोवती किती फेऱ्या मारायच्यात? 5 फेऱ्या. 5 0 0, 5 48, 5 24 आणि 4 24, 2400 मीटर अंतर कापले जाईल. 2400 मीटर कुठं पर्याय आहे का? नाहीये. 2400 मीटर म्हणजेच 2.4 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2. 2400 मीटर म्हणजे 2.4 किलोमीटर. धन्यवाद.